नमस्कार. टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण झटपट अशी भेंडीची भाजी बनवतोय. अजिबात चिकट न होणारी, झटपट होणारी आणि खायला स्वादिष्ट लागणारी भाजी. बघूया कशी बनवायची ती. त्याकरता आपण इथे कोवळ्या भेंडी धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि असे त्याचे काप करून घेतलेले आहेत. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचं. चांगलं कडकडीत तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे भेंडीचे काप घालायचे आहेत. त्यावर थोडं मीठ सुद्धा घालायचं आणि आपल्या भेंडीला चवही येईल आणि शिवाय जे पाणी सुटेल ते या तेलाने आटून जाईल आणि भेंडीचा चिवटपणा सुद्धा कमी होईल. भेंडी फ्राय करायला तेल फार लागत नाही. एवढ्याच तेलामध्ये आपल्या सर्व भेंडी फ्राय करून होतील. असं करून आपण पूर्ण आपल्या भेंडी फ्राय केलेल्या आहेत. आता याला लागणार आहे बारीक कापून घेतलेला कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट. तर इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे. जिरे मोहरी घालून झाली, थोडा हिंग घालायचा आणि बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा. कांदा परतल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घेऊ शकता. आता बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा. हे जे मसाले परतले आहेत याच्या अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण भेंडीमध्ये आपण मीठ आधीच घातलेलं आहे. आता आपल्याला रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर, धनेपूड आणि थोडी हळद घालायची आहे. आता हे मसाले छान नरम व्हायसाठी आपल्याला 1 छोटा चमचा पाणी घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आणि मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपली फ्राय केलेली भेंडी यामध्ये घालायची. तुम्ही बघू शकता आपली भेंडी एकदम मोकळी दिसत आहे, अजिबात चिकट नाही. आता छान परतून घ्यायचं. आपल्या भेंडीला रंगसुद्धा छान आलेला आहे, हिरवीगार अशी भेंडी दिसत आहे. बरेचदा भेंडीला काळपट रंग येतो, तसा अजिबात नाही. छान आपली भाजी हिरवीगार झालेली आहे आणि तितकीच नरम आणि स्वादिष्टसुद्धा आहे. आता आपल्याला चटपटीत भेंडी बनवायची आहे. त्यासाठी आपण इथे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. थोडा चाट मसालासुद्धा घालू शकता. तुम्ही बघू शकता भेंडी अजिबात चिवट झालेली दिसत नाही आहे, एकदम छान मोकळी झालेली आहे. अशा प्रकारे आपली चटपटीत भेंडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.